महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अभद्य व्यक्तिमत्व, ज्याच्या कर्तृत्वाची छाप सरपंचपासून थेट दिल्लीच्या गादीपर्यंत उमटली, ते म्हणजे विलासराव देशमुख. पुण्याच्या फर्ग्युसन आणि ILS लॉ कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेतलेल्या विलासरावांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात त्यांच्या गावीच झाली. 1999चा काळ महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आली. 18 ऑक्टोबर 1999 रोजी विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि एका धुरंधर नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला. 2004च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. मात्र नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर झालेला भीषण दहशतवादी हल्ला ही त्यांच्या कारकिर्दीतील एक मोठी कसोटी ठरली. हल्ल्यानंतर ताज हॉटेलला भेट दिल्यावर त्यांच्यावर टीकेची झोड उमटली. राजकीय नैतिकता जपत त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि अशोक चव्हाण यांच्याकडे सूत्र सोपवली. एक जबाबदार नेता म्हणून त्यांनी घेतलेला हा निर्णय आजही चर्चेत राहतो. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी संपल्यावर ते राज्यसभेवर गेले आणि त्यानंतर केंद्रात मंत्री म्हणून त्यांनी देशाला सेवा दिली. सरपंचापासून सुरू झालेला हा प्रवास दिल्लीच्या सर्वोच्च व्यासपीठापर्यंत पोहोचला. अशा थोर नेत्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.